तर नागेश भोसलेंवर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आदित्य फतेपूरकर यांनी केलेला आहे। आपण पाहतोय आदित्य फतेपूरकर यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे। या प्रकरणात नागेश भोसले यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे असा आरोप त्यांनी केला आहे। हे कसं माहिती आहे का, बाय हुक कर बाय हुक हे त्यांचं चालू आहे। तुमच्यात जर दम आहे ना, मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, काल पालकमंत्री म्हणले की सूचक मिळालं नाही त्यांना, मग एवढं घाबरतं कशाला काँग्रेसला? लढा ना तुमच्यात दम आहे तर। हे असलं करून तुम्हाला जर वाटतंय निवडणूक जिंकली, अरे ही संविधानाची हत्या, ही लोकशाहीचा खून आहे तुम्ही जे करताय ती। नगरसेवकांच्या अधिकारावर, जिल्हा परिषद सदस्याच्या अधिकारावर तुम्ही गदा आणताय। ही बारक्या बारक्या माणसाला कळायला लागलेलं आहे तुम्ही काय करताय ते राजकारण। आपल्याकडे प्रचंड ताकद आहे, बहुमत आहे, ते इलेक्शन लढा आणि इलेक्शन लागू द्या, बघू कोणाच्यात किती दम आहे ते कळेल। तर नागेश भोसलेंसोबतची एक ऑडिओ क्लिप फतेपूरकर यांनी समोर आणली आहे। नेमकं या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे ऐकूयात। हॅलो, हा अध्यक्ष, बोला. तुम्हाला काय दबाव बिबाव येते काय? आला की हा आला की काय म्हणून? मी असं काय केलं, हा कशाला अनुभव गुंच केलं. हा कोणाच फोन आलता? असं मग बोलतो फोनवर नको. होय. हॅलो, तिघाचे फोन आले. तुम्ही कुठं जावा निघून गावाला उद्या एक दिवस? तिघाचे फोन आलेत. होय, हा तुम्ही गावाला जावा कुठं उद्या सकाळी एक दिवस फोन म्हणतो. हॅलो, बोलतो की आल्यावर. ते नाही, गावाला निघून जावा म्हणतो सगळे एक दिवस उद्या. होय,